रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पांडुरंग अष्टकाचा प्रवास आपल्या 8व्या श्लोकापर्यंत या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि 9व्या श्लोकामध्ये या ठिकाणी पांडुरंग अष्टकाची फलश्रुती या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. शंकराचार्य लिहितात, स्मरं पांडुरंगस्य वैपुण्यदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्बो निधीते पितृत्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. अर्थात हे अत्यंत फलदायक, पुण्य फलदायक असं स्तोत्र आहे आणि याच्या नित्य वाचनानं याच्या नित्य प्रेमपूर्वक वाचनानं माझा भक्त हा भवसागर तरुण जाऊन श्रीहरीच्या त्या पांडुरंगाच्या धामापर्यंत आणि त्याच्या सद्गत अवस्थेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणजे या अष्टकाच्या शेवटी शंकराचार्याने आपल्याला थेट भगवंताचा पत्ताच देऊन ठेवलेला आहे. पण काय सांगितलंय? प्रेमपूर्वक आणि नित्य स्मरण सांगितलेलं आहे पांडुरंग अष्टकाचं. बऱ्याच वेळेला काय होतं, तुमच्या माझ्यासारखी अनेक भक्तगण हे अनेक गोष्टी पाहतात, खूप ऐकतात, पण करत काहीच नाही. म्हणून आता आपल्याला काय करायचंय, खूप जास्त वाचायचं नाही, खूप जास्त पाहायचं नाही, इतर गोष्टींमध्ये लक्ष नाही द्यायचं. तर काय करायचंय, थेट जो काही पत्ता आपल्याला सांगितलेला ना की पांडुरंगाचं भजन करायचं, त्याचं नाम घ्यायचं आणि त्या नामामध्येच तो भरून उरलेला आहे. आणि म्हणून हे भजन करता त्याच्या आनंदकंद स्वरूपात विलीन होऊन जायचं. आणि निश्चितपणानं आपण जर नित्य नैमित्तिक याचं पठण केलं तर त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचल्या वाचून राहणार नाही. हेच या पांडुरंग अष्टकाच्या निमित्तानं या ठिकाणी शंकराचार्याने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. हा पत्ता आपण नीट ध्यानात ठेवूया आणि यानुसार मार्गक्रमण करूयात, इतकी अपेक्षा व्यक्त करतो. हे पांडुरंग अष्टक समजून घेत असताना मनाला झालेला जो काही आनंद आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण हे अष्टक समजून घ्या आणि प्रेमपूर्वक याचं नित्य पठण करत चला. रामकृष्ण हरी.